जर आयुष्य चांगलं जगायचं असेल तर कोणत्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे? तर चांगलं आयुष्य जगण्यासाठी दररोज 15 ते 30 मिनिटं तुम्ही व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे. हे जास्त काळ जगण्यासाठी हे आयुष्यमान ठरवतं तुमचं. जास्त काळ जगताना चांगलं जगण्यासाठी आपल्याला वेळेचे, पैशाचे, नातेसंबंधांचे नियोजन करणं खूप गरजेचं आहे. कमावत्या काळामध्ये पैशाचे नियोजन चांगलं केलं की मग बाकीचा काळ मजेत आपल्याला घालवता येतो आणि पुढे जाऊन मुलं मोठी झाली की आपल्या पत्नीसमवेत किंवा जोडीदारासमवेत आपण छान वेळ घालवू शकतो. काही लोकं मुलांसाठी खूप खूप काम करतात, खूप कष्ट करतात, स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि शेवटी ते थकल्यानंतर मुलांना नकोसे होतात. म्हणून आपण निरोगी आणि जास्त चांगलं जर आयुष्य जगायचं असेल, तसा प्रयत्न करायचा असेल, तर काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आत्ताचपासून त्या करायला पाहिजेत. त्यामुळे चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. जगताना म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय करताना निवृत्त झाल्यावरसुद्धा शारीरिक काम करणं खूप कमी केलं तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून स्वतःला गुंतवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही लोकं आता मी रिटायर झालो, आता कशाला काम करायचं असं म्हणतात. पण तसं न करता तुमच्या रिटायरमेंटनंतरसुद्धा तुम्ही काहीही तुम्हाला आवडेल ते काम करत राहा. जेणेकरून तुमचे हातपाय चालतील आणि तुमच्या मुलांना तुमचा कंटाळा येणार नाही. इतकंच काय तर मुलांचीसुद्धा कामं करा. मुलांना आणि सुनेलासुद्धा मदत करा. आपण कामात असाल, आयुष्याच्या वळणावर अशा काही गोष्टी असतात की ज्या राहिलेत करून जायच्या, त्या करून टाका. आयुष्यातून वेळ निघून गेली की त्या मी कधीच केल्या नाहीत, माझं पूर्ण करायचं राहून गेलं, असा विषय येत नाही. आणि एक म्हणजे 11वी-12वी झाल्यानंतर कॉलेजात एक चांगली गोष्ट पूर्ण झाली तरी कॉलेजातला एकही दिवस वर्गात बसला नाही असासुद्धा एखादा असतो. साधं वही, पुस्तक, क्लास यांचासुद्धा संबंध नसतो आणि आजही ती चूक झालेली असते हे त्यांना मान्य होतं. परंतु ते आता उपयोग त्याचा नसतो. इतरांसारखं कॉलेजमध्ये गेलो असतो तर आज आयुष्यात मित्रमैत्रिणी असत्या, त्यांची कमी नसते. परंतु ज्या वेळेला मी हे करायला हवं होतं, त्यावेळेला मात्र मी शेतीमध्ये जास्त वेळ घातला किंवा नको त्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घातला. जेवढा वेळ शिक्षण आणि अभ्यास यावर देता आला असता, तो वेळ मी इतर ठिकाणी घातला. असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा आता तुमच्या हातातनं वेळ निघून गेली असं न समजता आजही तुम्हाला असं वाटत असेल की जे करायचं राहून गेलं आहे, ते सुद्धा तुम्ही आजही करू शकता. त्यामुळे तुम्ही ते आजही करा.